नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। सालाबादाप्रमाणे पंचकगाव इथं अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला। पंचकगाव ग्रामस्थ आणि मारुती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सप्ताहाची ही परंपरा गेल्या 34 वर्षांपासून जोपासली जाते। संत वारकरी परंपरेचा वारसा जपत दरवर्षी भक्तिभावाने पंचक ग्रामस्थ मारुती मंदिराच्या सभा मंडपात या सोहळ्यामध्ये हिरिरीने सहभागी होतात। 23 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आयोजित करण्यात आला। दररोज विविध धार्मिक सोहळे इथं मोठ्या भक्तिभावात पार पाडले जात आहे। सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त शिवचरित्रकार हरिभक्त पारायण गुरुदेव महाराज चव्हाण यांच्या हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। लक्ष्मी सापडली जणू आई तुला भवानी म्हणत होती, शिवा हे स्वराज ही माझी इच्छा आहे, एक तुला पसंत आहे। आणि मग असे होते मावळे साईनाथचे पुत्र मावळे रंगाने सावले होते, अंगाने कोवळे होते। वाह शिवनाथ तो माझा स्पेशल विषय, पण आज जन्म साजरा करायचा आहे मला। हे सगळे मागे लागले म्हणून घासल्याशिवाय भार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय भार नाही तलवारीच्या पाठीला। तसा शिव छत्रपती शिवाय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशिवाय मान नाही महाराष्ट्राच्या। रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। सजवलेल्या पाळण्यात बालगोपाळाची मूर्ती प्रतिमा ठेवून पाळणा झुलवण्यात आला। यावेळी उपस्थित असंख्य महिला भाविकांनी पाळणा हलवून बालगोपाळाचं दर्शन घेतलं। यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने चव्हाण महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्यात पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त पंचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे, नंदकिशोर बोराडे, ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे, माजी नगरसेवक सुनील बोराडे, गणपत बोराडे, वसंत बोराडे, बाळासाहेब डेरले, जगनतात्या बोराडे, दिलीप बोराडे, मधुकर शेलार, संपत डावरे, माधव तांबडे, संतोष सूर्यवंशी, सुनीता लोखंडे, नरहरी कपोते, अशोक उफाडे, शांताबाई लोंढे, रामचंद्र डेरले, सुवर्णा नागरे, वनिता कपिले, माळवे मावशी, सुभाष जाधव, सुखदेव घायाळ, अनंत मारवाडी, ब्रह्मचैतन्य श्रीराम भजनी मंडळ आदींनी अथक परिश्रम घेतले। Hare